एस-आर-पी-एफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर 15,987 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. एस-आर-पी-एफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी. आणि त्याचबरोबर अप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 15,987 एवढा अप्लिकेशन नंबर आहे. आणि त्याचबरोबर टोकन नंबर सुद्धा तुम्ही बघू शकता. एस-आर-पी-एफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा टोकन नंबर जो आहे हा 15,987 एवढा आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट देणार आहे. आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 85 प्लस घटकाची माहिती देणार आहे. एस-आर-पी-एफ बॅट्समन, कारागृह, शिपाई, चालक या सर्व पदाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि भयानक या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म या ठिकाणी आलेले आहे आणि सर्व काही या ठिकाणी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. हे पूर्ण प्रूफ या ठिकाणी अपडेट देणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की असे डेली आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत असते. बघू शकता तुम्ही या ठिकाणी एस-आर-पी-एफ गट क्रमांक 15 आहे गोंदिया आहे. तर या ठिकाणी 15,987 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 31,082 या ठिकाणी अर्ज आलेले आहे. आणि तुम्ही तारीख बघू शकता 25 नोव्हेंबरला रात्री हा फॉर्म भरला होता एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 वरणगावचा. ठीक आहे. तर एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 वरणगावला जे आतापर्यंत अर्ज आलेले आहे तर जवळपास या ठिकाणी 31,082 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी. तर व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल, व्हिडिओचा थंबनेल आवडत असेल, त्याचबरोबर व्हिडिओचे तुम्हाला या ठिकाणी कंटेंट आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण की असेच कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर हे 1-2 दिवस फक्त सहकार्य करा. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे गोपाल वानखडे 120. तर इंस्टाग्रामच्या आयडीवर जे तुम्ही जो पोलीस भरतीचा फॉर्म भरला तर तो फॉर्म मला या ठिकाणी पाठवा. आणि जे पण विद्यार्थी आपल्याला फॉर्म पाठवणार आहेत त्यांचे, तर त्यांना आपण या ठिकाणी भरपूर काही सपोर्ट करणार आहे. भरपूर काही नोट्स आपण त्यांना या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे फ्रीमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी फॉर्म पाठवा ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर. कारण की सर्व जी माहिती आपली या ठिकाणी ब्लर केली जाणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी कुठलीही माहिती या ठिकाणी दिसणार आहे. फक्त टोकन नंबर आपण या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक आहे. तर आता याच फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवतो. जो एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर या टोकन नंबरचा फॉर्म मी तुम्हाला दाखवून देतो. तर आता जो मी तुम्हाला या ठिकाणी टोकन नंबर दाखवला जाता त्या टोकन नंबरचा हा फॉर्म आहे. बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल एस-आर-पी-एफ युनिट 20 वरणगाव. तर 31,082 एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही सीपी मुंबई आहे. पोलीस कॉन्स्टेबलचा हा पद आहे सीपी मुंबई. तर सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 94,416 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सीपी मुंबईला. तर सीपी मुंबईला या ठिकाणी 94,416 अर्ज आलेले आहे. आणि अप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 71,700 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता. आणि टोकन नंबर जो आला 94,416 आला. म्हणजे सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 94,416 अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई या ठिकाणी आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी मुंबईला 94,416 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर भयानक या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी येत आहे सीपी मुंबई. त्यानंतर एस-आर-पी-एफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 15,987 अर्ज आले आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SP अमरावती आहे ग्रामीण. तर SP अमरावती ग्रामीणला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे 8,110 प्लस अर्ज आतापर्यंत टोकन नंबर आलेला आहे. आणि अप्लिकेशन नंबर बघू शकता 6,137 एवढा अप्लिकेशन नंबर आहे. आणि टोकन नंबर अमरावती ग्रामीणचा 8,110 एवढा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत अमरावती ग्रामीणला जे अर्ज आलेले आहे 8,110 अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला आलेले आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर ठाणे सीपी नागपूर सिटी आहे. तर सीपी नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 15,548 अर्ज आतापर्यंत सीपी नागपूर सिटी या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटी आहे. तर सीपी नागपूर सिटीला 15,548 अर्ज आलेले आहे. आणि अर्ज क्रमांक बघू शकता 10,862 एवढा अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बघू शकता सीपी मुंबईचा मी तुम्हाला दाखवला. तर या ठिकाणी सीपी मुंबईचा जो हा फॉर्म अगोदर भरला होता 60,546 अर्ज टोकन नंबर आला होता. अप्लिकेशन नंबर 46,044. तर सीपी मुंबईला 96,000 ते 1,00,000च्या वरत गेलेला या ठिकाणी सीपी मुंबईला फॉर्म गेलाय. तर लक्षात ठेवा सीपी मुंबईला 1,00,000च्या वरत या ठिकाणी अर्ज गेलेले आहे. एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर 30,742 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. एस-आर-पी-एफ युनिट 20 वरणगाव या ठिकाणी. तर 30,742 अर्ज क्रमांक आला.
ॲप्लिकेशन नंबर सुद्धा तेवढा आला आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, SP नाशिक ग्रामीण आहे. तर SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत 10,509 प्लस अर्ज आतापर्यंत SP नाशिक ग्रामीण या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, तर सगळं आपण या ठिकाणी ओरिजिनल माहिती तुम्हाला या ठिकाणी देत आहे, तर बघू शकता तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर पुणे कारागृहाचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता. 32,082 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृह या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही पुणे कारागृह. त्यानंतर बघू शकता बॅट्समनचा पद आहे, यवतमाळ बॅट्समनला 357 एवढा अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. तर यवतमाळ बॅट्समनचा या ठिकाणी तुम्ही टोकन नंबर बघू शकता 449 आहे. तर आतापर्यंत धरून चला 800 प्लस अर्ज आतापर्यंत यवतमाळ बॅट्समनला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही त्यानंतर बघू शकता तुम्ही SRPF युनिट गडचिरोली आहे. SRPF 13 गट क्रमांक गडचिरोलीला 2,785 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली या ठिकाणी आले. 2,785 अर्ज या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता. तर 4,000 धरून चला या ठिकाणी. त्यानंतर नाशिक कारागृहाला जर आपण या ठिकाणी धरलं तर जवळपास 26,000 प्लस अर्ज नाशिक कारागृहाला धरून चला. आणि SRPF युनिट 19 कुसळगाव आहे, तर जवळपास 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर जवळपास तुम्ही धरून चला 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 5 दौंडला गेले. आणि SRPF गट क्रमांक 7 दौंडला 20,000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर 11,000 एवढा टोकन नंबर आला होता. आतापर्यंत 15,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला SRPF गट क्रमांक 2 पुणे. त्याचबरोबर SP वाशिम कॉन्स्टेबल आहे, तर अर्ज क्रमांक 729 होता टोकन नंबर. आणि त्याचबरोबर आतापर्यंत 2 ते 3,000 प्लस अर्ज SP वाशिम कॉन्स्टेबलला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SP लातूर आहे, कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे चालक, तर जवळपास 1100 ते 1400 प्लस अर्ज आतापर्यंत SP लातूर चालकला गेलेले आहे, 1400. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर जवळपास तुम्ही या ठिकाणी धरून चला 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला गेलेले आहे. त्यानंतर SP जळगावचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 2,341 आहे, तर जवळपास 3 ते 4,000 प्लस अर्ज SP जळगावला गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर या ठिकाणी तुम्ही धरून चला ते 4 ते 5,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर पालघर जिल्हा पोलीसला 4,410 प्लस अर्ज, सिंधुदुर्ग चालक 2,900 प्लस अर्ज, SRPF धुळे 7,000 प्लस अर्ज, परभणी चालक 3,000 प्लस अर्ज, गोंदिया बॅट्समन 1,200 प्लस अर्ज, पुणे बॅट्समन 1,200 प्लस अर्ज आणि मुंबई बॅट्समन 1,200 प्लस अर्ज, SRPF कोल्हापूर 4,600 प्लस अर्ज, SP भंडारा 6,400 प्लस अर्ज, ठाणे सिटी 9,400 प्लस अर्ज आणि SP मीरा भाईंदर 11,700 प्लस अर्ज आणि SP पिंपरी चिंचवडला 7,200 प्लस अर्ज आणि SP बुलढाणा चालकला 3,090 प्लस अर्ज आणि पुणे शहरला 27,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले. आणि पालघर चालकला 3,490 प्लस अर्ज गेले आहे. ठाणे शहरला 8,000 प्लस अर्ज गेले. SP कोल्हापूर 4,500 प्लस अर्ज, मुंबई कारागृहाला 41,300 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 2 पुणे 16,000 प्लस अर्ज, संभाजीनगर बॅट्समनला 890 प्लस अर्ज आणि त्याचबरोबर जे SP धुळे 5,844 अर्ज, SRPF गट क्रमांक 7 दौंडला 20,000 प्लस अर्ज आणि नवी मुंबई बॅट्समनला 870 प्लस अर्ज आणि सोलापूर बॅट्समनला 780 प्लस अर्ज आणि वाशिम बॅट्समनला 629 अर्ज आणि यवतमाळ बॅट्समनला 741 अर्ज गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी वाशिम बॅट्समन आहे 400 ते 600 प्लस अर्ज गेले आहे. त्याचबरोबर वर्धा कॉन्स्टेबलला 3,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, आणि त्याचबरोबर बघू शकता नागपूर सिटी आहे, नागपूर सिटीला जवळपास 1,700 प्लस अर्ज गेले आहे. आणि त्याचबरोबर CP पुणे सिटी चालकला 15,000 प्लस अर्ज गेले आहे. अकोलाला 5,700 प्लस अर्ज, संभाजीनगर ग्रामीण 5,330 प्लस अर्ज, सिंधुदुर्ग चालक 1,966, CP मुंबईला जर आपण पाहिलं 1,00,000 प्लस अर्ज आणि नाशिक कारागृह 29,000 प्लस अर्ज आणि मुंबई लोहमार्ग 18,000 प्लस अर्ज, अमरावती ग्रामीण 9,200 प्लस अर्ज आणि SRPF गडचिरोली 4,000 प्लस अर्ज, नाशिक ग्रामीण 8,100 प्लस अर्ज, SP रत्नागिरी 2,440 प्लस अर्ज आणि SP चंद्रपूर 8,600 प्लस अर्ज आणि SP बुलढाणा 4,500 प्लस अर्ज आणि नांदेड 6,067 अर्ज, SP वाशिम चालक 3,027 अर्ज आणि SP हिंगोली 5,000 प्लस अर्ज आणि नागपूर कारागृह 31,280 आणि SRPF गोंदिया 16,370 प्लस अर्ज, मीरा भाईंदर चालक 4,400 प्लस अर्ज, संभाजीनगर रेल्वे 3,400 प्लस अर्ज, संभाजीनगर ग्रामीण 6,400 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 1 पुणे जवळपास 14,000 प्लस धरून चला आणि SRPF कुसळगावला 6,610 प्लस अर्ज, CP न्यू मुंबईला 3,200 प्लस अर्ज, CP नवी मुंबई चालक 8,400 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 20 वरंगा 32,000 प्लस अर्ज, मीरा भाईंदर कॉन्स्टेबल 11,500 प्लस अर्ज, पुणे कारागृह 36,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 4 नागपूर 6,200 प्लस अर्ज आणि पुणे सिटी चालकला 3,560 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 2 पुणे आणि 16,000 प्लस अर्ज गेले आहे. सोलापूर बॅट्समन 700 प्लस अर्ज, संभाजीनगर बॅट्समन 790 प्लस अर्ज, धाराशिव चालक 4,480 अर्ज आणि
आणि पिंपरी चिंचवड SP 6,960 प्लस अर्ज आणि SRPF गोंदिया 16,000 प्लस अर्ज आणि नागपूर कारागृह 30,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेल्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हीच होती संपूर्ण अपडेट. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशी डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट शोमध्ये. जय हिंद जय भारत.